देशाच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळख असलेल्या सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी अशा शरद पवारांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दीपकेंशी भेट घेतली आहे. संपूर्ण देश अगदी दिल्ली ते मुंबईपर्यंत आंदोलित असताना शिक्षण व्यवस्थेच्या म्हणजे जो शिक्षण व्यवस्थेमध्ये गोंधळ माजला आहे त्या विरोधामध्ये तरुण रस्त्यावर उतरलेला असताना मी सुद्धा या तरुणांच्या आंदोलनाच्या पाठीमागे खंबीर उभा आहे असा जो संदेश शरद पवारांनी स्वतः जंतर मंतरवर जाऊन दिला. त्या पाठीमागे त्या भेटीचा खरा अर्थ काय आणि या भेटीतून शरद पवारांनी नेमकं काय साध्य केलं आहे त्यातलं पहिलं म्हणजे शरद पवार हे NDAमध्ये सहभागी होणार अशा ज्या बातम्या येत होत्या त्या निराधार असल्याचं या भेटीतून शरद पवारांनी दाखवून दिलं आहे. दुसरी गोष्ट, शरद पवार यांनी पुरोगामित्व सोडलं, पुरोगामी विचारधारेला त्यांनी आता तिलांजली दिली आहे. ही जी गोष्ट होती त्या गोष्टीला शरद पवारांनी खोटं ठरवलं, चूक ठरवलं आहे. शरद पवार हे आणखी पुरोगामी विचारधारेवर ठाम आहेत हे त्यांनी या त्यांच्या कृतीमधून दाखवून दिलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शिवसेना ही शरद पवार यांच्यावरती नाराज होती आणि त्यांनी शरद पवार हे गद्दारांना प्रतिष्ठा प्राप्त करून देत आहेत, एकनाथ शिंदेंचा महिमामंडन करतायत असा जो आरोप केला होता तर त्यांचंसुद्धा तोंड त्यांनी म्हणजे अक्षरशः बंद केलं. कारण उद्धव ठाकरे, संजय राऊत हे त्या कॉक्रोच आंदोलनाला जी काही मदत करत म्हणजे मदत म्हणण्यापेक्षा पाठिंबा देत होते, त्या पाठिंब्यापेक्षा शरद पवारांनी पुढची पायरी गाठली आणि त्यांनी थेट जंतर मंतरवर जाऊन मी तुमच्यापेक्षा जास्त या तरुणांच्या पाठीशी उभा आहे हे दाखवून दिलं. आणि काँग्रेसमधले चौथं म्हणजे काँग्रेसमधले जेवढे बोलघेवडे होते म्हणजे काही तर म्हणाले 6 खासदार हे आंदोलित आहेत म्हणजे आक्रोशित आहेत, ते आता दुःखी आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा गट सोडणार आहेत. शरद पवार हे त्या अजित पवार गटाशी हातमिळवणी करून त्यांचं विलिनीकरण होणार आहे, ते NDAला म्हणजे समर्थन देणार आहेत. ह्या काँग्रेसच्या नेत्यांच्या बोलणं होतं त्या त्यांनी अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या विरोधामध्ये राजकीय वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचीसुद्धा तोंड शरद पवारांनी या भेटीतून बंद केली का याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहेत. मित्रांनो, शरद पवार कधीही एका घावामध्ये म्हणजे एक ठोका टाकला तर त्याचा परिणाम कसा चौफेर होतो म्हणजे एका दगडामध्ये अनेक पक्षी कसे मारायचे हे शरद पवाराकडून शिकावं. म्हणजे शरद पवार यांनी त्या एकनाथ शिंदेंची भेट घेतली, जयंत पाटलांनी आणि त्या जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि एकनाथ शिंदेंनी त्या अमित शहांची भेट घेतली. यावरनं शरद पवार हे आता NDAमध्ये सहभागी होणार. म्हणजे त्यातच पुन्हा हे जयंत पाटील, तटकरे आणि पटेल यांनी त्या मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांची भेट घेतली होती. यावरनं सगळ्या रथी महारथींनी अंदाज बांधले की आता शरद पवार हे NDAमध्ये सहभागी होणार आहेत. आणि यापुढं काहींनी तर पाऊल टाकलं की या भाजपनं शरद पवारांना आदेशच दिला म्हणे की तुम्ही त्या अजित पवार गटामध्ये तुमचं विलिनीकरण करा आणि मगच तुमचा आमच्या मंत्रिमंडळामध्ये सरकारमध्ये समावेश केला जाईल अशी अटच घातली म्हणे. या गोष्टी किती निराधार होत्या ही म्हणजे शरद पवारांची अभिजित दीपकेंशी जी भेट झाली त्यावरून सिद्ध होतं. शरद पवार यांनी पुरोगामी म्हणजे शाहू फुले आंबेडकरी विचारधारा ही सोडली आहे. आता ते या NDAमध्ये जाणार म्हणजे त्यांनी विचारधारा ते त्या विचारधारेवर नाही आहेत असा सांगण्याचा जो प्रयत्न झाला, शरद पवारांनी या भेटीतून दाखवून दिलं की मी आजही शाहू फुले आंबेडकरी विचारधारेवरती मी आणि माझा पक्ष ठामपणे उभा आहे. त्यातच शशिकांत शिंदे असतील, जयंत पाटील असतील, जयंत पाटलांनी तर या सरकारला सद्बुद्धी येवो म्हणून दिंडी काढली आहे.
आणि शशिकांत शिंदेंनी या कॉक्रोच जनता पार्टी सोनम वांगचूक यांना जाहीरपणे म्हणजे आंदोलन करून या शिक्षण व्यवस्थेच्या विरोधामध्ये दंड थोपटलेत. म्हणजे जो काही गोंधळ आहे किंवा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा यासाठी संपूर्ण शरद पवार गटानं आंदोलन करून ते आजही पुरोगामी विचारधारेवरती ठाम आहेत. ते NDAमध्ये जाणार नाहीत. ज्या काही बातम्या होत्या त्या अगदी खोट्या होत्या. या शरद पवारांच्या भेटीनं ते सिद्ध करून दाखवलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सहकारी पक्ष म्हणून सांगितले जातात ते खरं तर राजकारणामध्ये कुणीही कायमचा सहकारी किंवा कायमचा शत्रू नसतो. कारण काँग्रेस ही काँग्रेसचे ते वडेट्टीवार असतील, पटोले असतील, ते पृथ्वीराज चव्हाण असतील, हे शरद पवारांचा NDAशी कसा घरोबा वाढला आहे. शरद पवारांचे खासदार हे सध्या अस्वस्थ आहेत. ते अजित पवार गटामध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो आणि त्यातून ते त्यांना पाठिंबा देऊ शकतात, NDAच्या बरोबर जाऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या या काँग्रेसमधल्या बोलघेवड्या राजकीय नेत्यांनी शरद पवारांच्या विषयी जे काही राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्यांचेसुद्धा तोंड या शरद पवारांच्या अभिजित दिपकेंशी भेटीनं नक्कीच बंद करून दाखवली आहेत. आणि सर्वात शेवटचं म्हणजे ही जी शिवसेना आहे, ज्या शिवसेनेचा मुख्यमंत्री स्वप्नातही होऊ शकत नव्हता, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचं जे श्रेय आहे ते शरद पवारांचं आहे. निर्विवादपणे ही गोष्ट खुद्द ठाकरेसुद्धा आणि संजय राऊतसुद्धा मान्य करतात. पण शरद पवार हे विधानमंडळामध्ये जातात, त्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या आणि एकनाथ शिंदेंची भेट घेतात. त्या भेटीनं एवढा राग आला या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या, त्यांनी अगदी शरद पवारांवर टीका केली. म्हणजे शरद पवार हे या म्हणजे गद्दारांचं महिमामंडन करतात. शरद पवार हे त्या एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतात, म्हणून आम्ही दुखावलो गेलो आहेत, अशा पद्धतीची टीका. आणि आम्ही म्हणजे हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांनी आपला दूत जंतरमंतरवर पाठवला होता आणि त्यातून ते सोनम वांगचूकची बोलले होते उद्धव ठाकरे. संजय राऊतही त्या सोनम वांगचूकशी दिपकेंशी बोलले होते. आणि मग आम्ही कसे त्या तरुणांच्या सोबत आहोत हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं होतं. पण त्याहीपेक्षा शरद पवारांनी फोनवर नव्हे तर फोनवर सुप्रिया सुळे बोलल्या आणि स्वतः शरद पवार यांनी जंतरमंतरवर हजेरी लावली. आणि त्यातून त्यांनी मी या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्या उद्धव ठाकरे म्हणजे संजय राऊत आणि त्या काँग्रेसपेक्षा मी आजही पुरोगामी विचारधारेवर ठाम आहे, मी NDAसोबत जाणार नाही, असा संदेश शरद पवार यांनी त्यांच्या या जंतरमंतरवरच्या भेटीतनं दिला आहे. म्हणजे भाजपला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्याची जी काही शिक्षा आहे की योग्य वेळ आल्यानंतर कशी साधायची असते, म्हणजे या भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्याचा वचपा शरद पवारांनी यातून काढला. म्हणजे आणखी हे आंदोलन त्याला मोठं होणार. ते आंदोलन शरद पवार जिथे उभे राहतात ते आंदोलन मोठं होतं. म्हणजे एक प्रकारे भाजपला त्याची जागा दाखवली. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही NDAमध्ये जाणार नाही, त्या बातम्या निराधार होत्या, आम्ही विचारधारेवर ठाम आहोत हे त्या भेटीतनं दाखवून दिलं. आणि शिवसेना आणि काँग्रेस या सहकाऱ्यांनासुद्धा एक ठोस असा संदेश दिला आहे. याविषयी आपलं काय मत आहे? शरद पवारांनी एका दगडामध्ये किमान 4 पक्षी मारलेत का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.